की डंका हा वाईट गोष्टींचा वाजतो नेहमी. हे काय हा याच्या नावाचा डंका वाजवतोय. OMG. मला छान वाटतंय. आणि मुलींनी कौतुक करण्याचं हे नाही ना, मला बायका शिवाय देतात नाही तर पण खरा तसं नाही तो. प्लीज आता तुमचे हे बदला थॉट आता. शेवटी पळता 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 अनिकेतचा पाय मुरगळला. ओके, आणि त्याच्यानंतर त्याला खूप मोठी फाईट करायची होती. अनिकेत 3 दिवस त्याच्यावरती फाईट करत होता. तो ते त्यांचं काम करतायत ना, मला टेन्शन कुठलं होतं, मला जे कॅरेक्टर दिलंय ते मी नीट पेलवतोय की नाही. अक्षय आणि किरण, पहिलं तर तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. डंका फिल्म येते आणि आज नुसता ट्रेलर लॉन्च झालाय. पहिले तर काय सांगाल त्याबद्दल, तुम्हाला कसं वाटलंय? सर्वप्रथम मी किरण गायकवाड, स्टार मीडियाच्या सर्व प्रेक्षकांना आमच्या दोघांकडून काय वेलकम खूप सारं. आणि तुझ्या प्रश्नाकडे येतो की डंकाचा आत्ता ट्रेलर आउट झालाय आणि इथे जे काही आपलं इथे जी माणसं जमली होती त्यांच्याकडून जी एनर्जी पासआउट झालेली आहे ती एनर्जी 19 तारखेपर्यंत टिकेल आणि त्याच्यानंतरही थिएटरपर्यंत टिकेल याची मला गॅरंटी आहे. आणि खूप भक्तीने आणि खूप साऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीने आम्ही हा सिनेमा केलेला आहे. पूर्णपणे ॲक्शनपट जो तुम्हाला ट्रेलरमध्ये वाटतं पूर्णपणे ॲक्शनपट नसून पूर्णपणे म्हणजे परिपूर्ण पॅकेज आहे हे सिनेमाचं. एक ज्याच्यामध्ये गाणी आहेत, कॉमेडी आहे, अर्थात आमची फ्रेश पेअर आहे तुम्हाला बघायला एक जे रोमॅन्टिक आम्ही आहोत आणि अजूनही बरंच काही काही आहे. बाकी अक्षय, ओव्हर टू यू. मला वाटतं ट्रेलर बघून सगळ्यांच्या अंगावरती असे गूजबम्स आलेले आहेत आणि मला माझ्या प्रेक्षकांवरती खूप विश्वास आहे. आणि जसं ट्रेलर टीजर आवडला, पोस्टर आवडला, ट्रेलर आवडला, तशी फिल्मसुद्धा आवडणार आहे. आणि ह्या चित्रपटात ना खूप छान स्टारकास्ट आहे. तू बघशील तर खूप चांगली लोक आहेत आणि आम्ही खूप चांगल्या प्रेमाने, भक्तीने, सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीने आम्ही ही फिल्म बनवली आहे, जसं किरण म्हणाला. सो मी एवढंच सांगेन प्रेक्षकांना की प्लीज थिएटरला जाऊन बघा. प्लीज, इतकी गोड मुलगी तुम्हाला सांगते तर जावंच लागेल. नक्कीच लोकही बघतील, कारण एवढा आग्रह केलाय. सो डंका फिल्म जेव्हा तुमच्यापर्यंत आली की फिल्मचा टायटल असं असणार आहे, तर तुमच्या माइंडमध्ये काय होतं की म्हणजे वारीवरती फिल्म असणार आहे किंवा आपले लुक्स कसे असतील हे प्रश्न पडले होते का तुम्हाला? मला नाही प्रश्न पडले, कारण श्रेयस सोबत मला काम करायचं होतं आणि श्रेयसलाही माझ्यासोबत काम करायचं होतं सेम. तर श्रेयसने जेव्हा मला फोन केला तो बोलू देत नाही. मी असंच करतोय, मी फिल्म करतोय आणि ह्या फिल्म मधलं तू पात्र करते, तू करते, बस मेरे को नहीं सुनना है, तू करते. म्हटलं अरे बिरे काही नाही. बट येस, त्याने ऑनलाईन सांगितली, जे काही नरेशन दिलं ते मला आवडलं. ऑब्व्हियस, जर आवडलं नसतं तर मी इथे नसते आज. तर ते आवडलं म्हणून आज ह्या फिल्ममध्ये, ट्रेलरमध्ये तुम्हाला दिसते. सॉरी, डंका हे टायटल आहे ना ऑल तू बोलत होता सर, राईट. तर डंका, हां, मग तुला कम्प्लिटली सांगतो, मला तो नाही खरंच आत्ताही मला नाही पडत ते की अरे बापरे टेन्शनच आलं वगैरे वगैरे, असं काही होत नाही. कारण एक कसं असं सिनेमा बनवणं किंवा काही असेल, कुठलीही कलाकृती तयार करणं, याला प्रत्येकाने एक स्वतंत्र युनिट असतं. म्हणजे कॉस्ट्युमवाला वेगळे काम करताय, म्युझिकवाला वेगळे काम करताय. सो ते त्यांचं काम करतायत ना, मला टेन्शन कुठलं होतं, मला जे कॅरेक्टर दिलंय ते मी नीट पेलवतोय की नाही, मला हे टेन्शन असावं. आणि मला तेच होतं. कॉस्ट्युम मी दिसतोय कसा वगैरे, मी दिसतोय, मी आहे तसा दिसतोय, मी चांगला आहे, बस दॅट्स इट. तर डंका मुळात ते ना असं म्हटलं जातं की डंका हा वाईट गोष्टींचा वाजतो नेहमी. हे काय हा याच्या नावाचा डंका वाजवतोय आणि हरिनामाचा गजर असतो, हरिनामाचा डंका नसतो. तर वाईट माणसं जी काही डंका वाजवतात स्वतःचा, त्याच्यावरतून आपण गजर वाजवून त्यांचा कसा पराभव करतो, या अर्थी ते डंका हरिनामाचं असं टायटल ठेवलेलं आहे श्रेयसने. बाकी आय गेस तुझ्या प्रश्नांचं उत्तर दिलंय मी सगळं. नक्कीच, या फिल्ममध्ये अनेक कास्ट, म्हणजे मोठी कास्ट आहे, त्यांच्यासोबत काम करण्याचा इव्हन प्रियदर्शन सुद्धा आहे. तोही आम्हालाही माहिती आहे की त्याचं काम करण्याची पद्धत वगैरे. काय सांगाल त्याच्याबद्दलही आणि संपूर्ण कास्टबद्दल? अरे काय कमाल, हे सगळे स्टार, सगळे कमाल आहेत, स्टार कास्टिंग सगळे. या सगळ्यांबरोबर मी काम केलेलं आहे. फक्त ही आणि हे सर अक्षय, हे यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करतो. बाकी सगळ्यांबरोबर 1 सिनेमा 2 सिनेमा वगैरे वगैरे. श्रेयस बरोबर तर 5 सिनेमे केलेत मी. इतकं ते सगळ्यांना, मग त्यामुळे आम्हाला सगळं माहिती की तू आतून कसा आहेस, बाहेरून कसा आहेस, आणि तू कॅमेरासमोर उभा राहिलास की कसं उभा होतोस, ऑन झाला की काय होतो. अर्थात त्या दोघांनी मला खूप सांभाळून घेतलं. अनिकेत विश्वासरावने काय मेहनत घेतली आहे. मला एक आता अनिकेतचा विषय निघाला म्हणून एक आवर्जून किस्सा सांगतो. अँटी क्लायमॅक्स चालू होता, शेवटी पळता 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 अनिकेतचा पाय मुरगळला. ओके, आणि त्याच्यानंतर त्याला खूप मोठी फाईट करायची होती. अनिकेत 3 दिवस त्याच्यावरती फाईट करत होता. पण जवळ स्क्रीनवरती तुम्ही ते नाही का तो घेऊन वगैरे येतो, तेव्हा त्याच्या पाय मुरगळलेला आहे, एवढी सूज होते पायाला.
तुम्ही सिनेमा बघा आणि तुम्हाला जर का चेहऱ्यावरती त्याच्या वाटलं ना की हा रे पाय मुरगळला आणि तो सूज असल्यावर पाय घेऊन काम करतोय, काय डेडिकेशन असावं, नेक्स्ट लेवल डेडिकेशन. आणि अभिदादा असेल, सयाजी सर असतील, ही तर मातब्बर मंडळी, आपण काय बोलणार त्यांच्याबद्दल. बरं, प्रेक्षकांचा एक तसाही प्रश्न आहे की तुमची जोडी प्रत्येक वेळी म्हणजे तुझी आणि निखिलची सोबतच असते. सो या फिल्ममध्येही तुम्ही सोबत आहात. नाही ना, आता काय आम्ही नाही येतो, पोलीस झाला याच्यामध्ये. तर झाला आता पोलीस. एक दोन सीन मिळाले आम्हाला सोबत करायला, पण ते आम्ही कॅरेक्टर म्हणूनच केले. बाकीचे कॅमेरा कट झाल्यानंतर आम्हाला काय गुल खिलवायचे होते आम्ही केलेले सर, बाकी वेगळे सीन. मग नंतर अक्षय, पहिल्यांदा एकत्र काम करताय तुम्ही, हो. काय सांगशील त्याच्याबद्दल? त्याचं कौतुक करायचं का? बरं, मी ऍक्च्युली मगाचे 3 इंटरव्ह्यू त्याचंच कौतुक करते, कारण तो इतका छान इंटरव्ह्यू देतोय. आणि किरणचं काम मी खूप आधीपासून बघत आली आहे. काम करण्याची संधी मला आत्ता मिळाली. आणि खरं सांगायचं तो एकदम छान दिसतो, मला आवडतो किरण साऊथचा ऍक्टर वाटतो खरं सांगायचं तर. आणि मला जेव्हा कळलं की किरण, यार मला असं यार किरण आहे का माझ्या ऑपोजिट, मी कम्फर्टेबल आहे त्याच्यासोबत काम करायला. सो त्याचं कामही चांगलं आहे. तो खरं सांगायचं झालं तर तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. म्हणजे तो मला पहिल्याच सीनला मला असं वाटलं नाही की म्हणजे मी जर चुकले तर हा मला जज करेल का, तर अजिबात नाही. आम्ही छान इम्प्रोवाइज करून सीन केलेले आहेत आणि ते खरंच तुम्हाला बघतानाही वाटेल की किती छान बॉन्डिंग ह्या दोघांचं दिसतंय. तर येस, मला आवडलं त्याच्यासोबत काम करायला आणि पुढेही हे करतो लगेचच, हिचं प्रत्युत्तर देत नाही किंवा तिला लगेच काउंटर म्हणत नाही. पण हिचं एक सांगतो मी, जे आपण स्पॉन्टेनिटी असते ना नटाकडे, की टाकला की रिव्हर्स आला पाहिजे. आता काय आपण कधी कधी काय होतं की स्पॉन्टेनिटीवर बोलून जातो काहीतरी असं. काही पंच तिने मला दिलेत या सीनमध्ये की किरण हे असं नको करू, जेव्हा रिहर्सल करतो हे असं घेऊन बघ. हे तेव्हा तिचं पण सहकार्य होतं हे सगळं सीन फुलवण्यासाठी. तर विशेष कौतुक तिचं, कारण ती जर का सीनमध्ये नसती तेवढी घुसलेली किंवा जर स्क्रिप्टमध्ये नसती तर ते सीन एवढे छान वर्कआउट झाले नसते. आणि वन टेक आम्ही दिलेले सीन वन टेक दिलेले आम्ही, कारण कॅमेरा कटच नव्हता. त्याच्याबद्दल तूच सांग. हो, मी एक्सपर्ट आहे त्याच्यात चांगलं. ॲक्च्युली आमचा एक सीन होता आणि त्याच्यात मी खूप बोलतीये, ह्याला खूप ओरडतीये, आणि तो वन टेक आम्ही केलेला आहे. आणि बऱ्यापैकी 3 पानी सीन होता आणि तो मी हाफने जरी केला तरी वन टेकनेच केलेला आहे. आणि आम्ही आमचे DOP, खरंच त्यांचं कौतुक, त्यांनी हँडल कॅमेरा ठेवला होता बराच वेळ आणि तो चालत चालत बोलतोय आम्ही अख्खा सीन. तर तो सीन करायला खूप मजा आली होती मला खरंच. आणि वन टेक, खरं सांगू का, मला वन टेक सीन करायला प्रचंड आवडतं, खूप आवडतं. बरं किरण, एखाद्या सुंदर मुलीने आपल्याला चांगली कॉम्प्लिमेंट दिली, कसं वाटतंय? कारण मगाचपासून ती तारीफ करते. OMG, मला छान वाटतंय. आता मुलींनी कौतुक करण्याचं हे नाही ना, मला बायका शिवाय देतात नाही तर. पण खरा तसं नाही तो. प्लीज आता तुमचे हे बदला थॉट आता सगळं. त्याच्यासोबत काम केलंस तर तू सांगू शकतेस प्रेक्षकांना की कसं आहे. मी आता इतकं कौतुक करतेच, म्हणजे तेच चाललंय की तुमची कधी अशी वारी, म्हणजे वारीमध्ये तुम्ही कधी गेलात का, वारी केली का, आणि तुम्हाला असा काही एक्सपिरियन्स आलाय का? मी एका शब्दातच सांगेन, मी वारी कधीच केलेली नाहीये, पण ह्या फिल्म निमित्त मला वारी करायला नक्कीच आवडेल. मला जायचंय वारीला, पूर्ण वारी करायची माझी खूप इच्छा आहे. दरवर्षी असं होतं. आले इथं कविताच लाईन आली माझ्या तोंडात, दरवर्षी असं होतं, दरवर्षी पाऊस येतो. ते असंच मला झालं एकदम, सॉरी. दरवर्षी मला असं, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, दरवर्षी मला असं वाटतं वारीला जावं, दरवर्षी पायी जावं असं वाटतं. पण काय पॉसिबलच नाही झालं. मग शूटिंगच मध्ये आलं वगैरे वगैरे. फक्त एकदा मी गेलो होतो वारीसाठी आणि तेव्हा मी एक डॉक्युमेंटरी डिरेक्ट करत होतो आणि त्यानिमित्ताने मी गेलो होतो. आई शपथ, काय एक्सपिरियन्स होता यार, काय एक्सपिरियन्स होता तो अजूनही माझ्या डोळ्यासमोर जात नाही. मला ते रिंगणापर्यंत जायचं आहे. शेवटचं जे रिंगण असं, जो घोडा येतो त्या रिंगणामध्ये, तिथपर्यंत जायचं आहे. त्या माणसांचा सगळं अनुभवायचं, जी माणसं इकडनं तिकडनं येतात, जे पायात काहीही घालत नाही, बायका तुळस वगैरे घेऊन जातात, रस्त्यावर कुठेही राहतात, छप्पर नाही, काय नाही, पाऊसही पडत असतो, त्याच्यामध्ये जातात आणि त्या रिंगणामध्ये जातात. तिथून विठ्ठलाचं दर्शन काय 5 ते 10 सेकंद, पण ते काय भरून पावतात. तुम्ही कित्येक किलोमीटर चालत आलाय त्याच्या दर्शनासाठी. तर ते मला एकदा अनुभव घ्यायचा. आय होप सो मी लवकरच घेईन तो. नक्कीच चित्रपटानिमित्त तुम्हाला तेही अनुभव येऊ शकतोय. सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता प्रेक्षकांना काय सांगा? जुलैला आमचा नवीन चित्रपट रिलीज होतोय, डंका हरिनामाचा. तर प्लीज सगळ्यांनी बघायला जा. येस, कॉपी पेस्ट सेम. थँक्यू.